लेखक श्रीकांत मोरे. कथा 15वी. वंशाचा दिवा. गौराजी ही संपूर्ण पंचक्रोशीत गौराई या नावानेच परिचित. गौराजीला न ओळखणारा माणूस विरळाच. मानगावच्या लहान थोर बाया बापड्या स्त्री पुरुष सगळ्यांनाच गौराजीचा लाड. वाडीमध्ये बऱ्यापैकी सुबत्ता. भात शेती, नारळी, पोफळी, काजू, फणस यांच्या बागा. गौराजी तिच्या एकूणच स्वभावामुळे तशी सुखवस्तूच. गौराजीच्या जीवनात मात्र सदैव दुःख 5वीला पोहोचलेलं. लहानपणीच लग्न झालेलं. गजानराव चांगल्या घरचे, खाते पिते, शेतीवाडी, पण अकाली मृत्यूमुळे गौराजीवरती सारा संसाराचा भार पडलेला. गौराजीचे सासू सासरे या सर्वांना तिचा खूप अभिमान वाटायचा. दुसरं लग्न कर म्हणून आग्रह असताना सुद्धा लग्न नाही केलं. गौराजीची मुलगी कांता ही मात्र गौराजीच्या कामात हातभार लावायची. लाडकी मुलगी म्हणून सगळ्या गावात प्रसिद्ध होती. कांताचं लग्न होण्यापूर्वी गौराजीचे सासू सासरे निधन पावतात. गौराजीवर फार मोठं आभाळ कोसळतं. अशा परिस्थितीत सुद्धा गौराजी सगळा शेताचा मुख्य व्यवसाय, फळबागा, गावगाडा मोठ्या हिमतीने सांभाळते. गौराजीचा दिवस तसा कामाचा व्याप, सगळी दुःख पचून उरकण्याचा वेग असायचा. आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांना भेटायला जाणं, गावच्या प्रत्येक कार्यक्रमात गौराजी हिरिरीनं सहभागी असायची. मानगावच्या देवीचा उत्सव असो की कोळी बांधवांचा कुठला कार्यक्रम असो, 18 पगड जातीशी तिचा संपर्क असायचा. सगळ्यांच्या निवाराचे ठिकाण, चहा पाण्याचे ठिकाण म्हणजे गौराजीची वस्ती. गौराजीला कांताच्या लग्नाची काळजी असते. गावातच कांताच्या लग्नाचा सोहळा हा गौराजी थाटात पार पडते. जावई अत्यंत हुशार. बाजूच्याच गावात त्याचा व्यवसाय चांगला जम बसलेला असतो. नातू पाहिजे म्हणून गौराजी कांताकडे हट्ट करते. लवकरच कांता गौराजीचं स्वप्न पूर्ण करते. गौराजीला आपल्या नवऱ्याची आठवण खूप यायची. त्यामुळे ती अनेकदा उदासी असायची. कांताच्या मुलाचे नाव म्हणजे नातवाचे नाव ती गजानन ठेवते. गजाननला सगळा गाव गजा गजा म्हणून हाक मारत असतो. गजा 4-5 वर्षाचा होईपर्यंत गौराजीवर पुन्हा एक दुःखाचा डोंगर कोसळतो. कांताबाई आणि तिचा नवरा मुंबईकडे प्रवासाला जात असताना वाहनाचा अपघात होतो. गजाचे मातृपितृ छत्र हरवते. आता मात्र गौराजी खूप खचून जाते. काय करावं हे तिला सुचत नाही. हळूहळू संसाराचा गाडा तिला जड वाटू लागतो. पण गावचे करते पुरुष, तिथल्या बाया बापड्या तिची समजूत काढतात. नातवासाठी तुला जगावंच लागेल. नातवाच्या चेहऱ्याकडे बघून तिचा गावगाडा कसा बसा ती पुन्हा चालू करते. लहानपणापासून गजाचा गौराजीला लागलेला असतो. पण खेळणं, गावभर हुंदडणं, 2-3 वेळेला खाणं पिणं, मुबलक कपडे लत्ते यामध्ये गजाची वाढ होत असते. सुरुवातीला गौराजीला समाधान असतं की गजा हळूहळू कामाला येतोय, मोठा होतोय. आजी पहाटेपासून रात्रीपर्यंत राबत असताना गजा मात्र आळशी, काहीच काम करत नसल्यामुळं आपल्या विश्वात मशगूल असायचा. गजा एक सुखवस्तू कुटुंबाप्रमाणे लाडावलेला नातू. सगळे गाव म्हणत असते कांताबाई गौराजी सारखी राबणारी होती, पण मुलगा मात्र आळशी निघाला. या पोराचं कसं व्हायचं या काळजीनं गौराजीला चिंता वाटू लागते. रात्रंदिवस काबाड कष्ट करून गौराजी संध्याकाळी प्रवचनाला मंदिरात जायची. तिथं मंदिरात गावची बाया बापड सगळी मंडळी गौराजीला म्हणायची, गौराजी तू थकलीस, नातू मोठा व्हायला लागला, तो तुझ्या कामाला पण येत नाही, तू असे तोपर्यंत नाचून तर घरी घेऊन ये. गौराजीच्या मनात हा विचार चमकून जातो की खरंच नाचून कांतासारखी मिळाली तर ठीक. पुढच्या क्षणी तिच्या मनात विचारात येतो, कांतासारखी नसेल तर हा संसार गाडा गजा कसं बरं पुढे नेणार. गौराजी काळजीनं पोखरलेली असते. तिला काय करावं हे सुचत नसतं. अशाच परिस्थितीत गजाचं वाढतं वय बघून आणि आजीनं त्याला कितीही गावगाडा चालवण्यासाठी सांगितलं तर तो शेतीवाडीपासून अलिप्त राहायचा. तोच गौराजीच्या उत्पन्नाचा भाग होता. गजा लाडानं वेडा झालेला असं गाव नेहमी म्हणायचं. त्याला ना व्यवसाय, ना शेती, ना फळव कशाचीही आवड नव्हती. अशा प्रकारे दिवस चाललेले असतानाच गजा मात्र हळूहळू आळशी आणि ऐकू होत चालला होता. साहजिकच गौराजीला पुढे भविष्यात अंधार दिसत होता. खूप काही तिनं सोचलं होतं. आपल्या घराण्याचा वंश तिला वाया जाताना पाहत नव्हता. एके दिवशी गौराजी प्रवचनाला जाते. कथा संपल्यावरती गौराजी एकटीच बसलेली असते. साधू महाराज गौराजीला विचारतात, आजी काय झालं, एवढी चिंता कशाची सतावते तुम्हाला, आता तुमचे दिवस किती तर राहिले. गौराजी त्याला म्हणते, बाबा माझे दिवस आता कमी राहिलेत, आता मी खूप थकले, संसाराचा वंश कसा पुढे जाईल या चिंतेने मला घेरले. गौराजी साधू महाराजांना आपलं सगळं दुःख सांगते. घरी येऊन गौराजीचा फार मोठा निर्णय घेऊन
रात्रभर विचार करून ती झोपी जाते. आज सकाळपासून गौराजीच्या वाड्यावर वर्दळ, धावपळ थोडी शांत असते. दोघे जण गौराजीकडे येतात. गौराजी वाड्यात नाही हे पाहून परत जातात. गजाचा सकाळी चहा नाश्त्याची सवय असते, पण गजाची ती इच्छा पूर्ण होत नाही. गजाला वाटतं गौराजी कुठेतरी शेतात गेली असेल. तो शेतावर जातो, पण ती दिसत नाही. आजूबाजूला गावात सगळीकडे चौकशी करतो, पण तिचा थांग पत्ता लागत नाही. इकडे गजा उपाशीपोटी घरी परततो. वाडीवरचे एक कामगार कुटुंब गजाला भाकरी भाजी जे काही असेल ते देतात. हळूहळू गजा वैतागून जातो. काळजीनं चिंताग्रस्त होतो. आजी कुठं बरं गेली असेल? बरं वाईट तर नसेल ना झालं? गजातला आळशीपणा काही कमी झालेला नसतो. ऊन पडेपर्यंत झोपायचं, ना बागेकडे लक्ष ना शेताकडे. आजीनं जे काही धान्य घरात ठेवलेलं होतं ते सारं संपत आलं होतं. पगार नाही म्हणून घरातले कामगार, कुटुंबगडी सगळे वाडी सोडून निघून जातात. आता मात्र गजाच्या खाण्यापिण्याचे हाल होऊ लागतात. गजाचे गावातले मित्र, नातेवाईक यांच्याकडे गजा आधाशाप्रमाणे जाऊन जगण्याचा प्रयत्न करायला लागतो. परंतु हे 4 दिवसानंतर शक्य नाही होत. रोज फुकटचं कोण खाऊ घालणार? गजा गावातल्या दुकानदाराकडून उधार उसनवारी करतो. लक्षात येतं की गावचे उधार देणारे सावकार, दुकानदार उधार उसनवारी द्यायचं बंद करण्याची भाषा करू लागतात. एकूणच गजाची परिस्थिती सर्व बाजूनी घेरली जाते. आता मात्र गजा गाव सोडून पळून जाऊ की समुद्रात उडी मारू अशा मनस्थितीत गावभर भटकत असतो. अशातच सदा काका एक प्रतिष्ठित गावचे गजाच्या वाडीवर जातात. सदा काकांना बघून गजा कसा बसा बाजून उठतो. त्यानंतर तो पुन्हा कोलमडून पडतो. तोंडात अन्नाचा कणही नसतो. सदा काका आजच्या दिवस माझ्याकडे ये, 2 घास खा म्हणून बोलावतात. गजा तोंड हातपाय धुवून सदा काकांच्या वाडीवर जाऊन आध्यासारखं भाकरी भाजी खातो. त्याला तरतरी येते. सदा काका म्हणतात, जा आणि वाड्यातल्या आड्यातून 4 घागरी पाणी काढ. तो पाणी काढायला जातो. त्याच्या आयुष्यात त्यानं कधीही आडातून पाणी काढलेलं नसतं. सदा काकांचा गडी सावत्या त्याच्या मदतीला जातो. सदा काका म्हणतात, त्याचं त्याला काम करू दे, तू फक्त त्याला सांग कसं करायचं ते. हळूहळू गजा कसं बसं पाणी शेणतो. सदा काका म्हणतात, गजा तू रांजण पूर्ण भर, तुला संध्याकाळी 2 घास पुन्हा खायला देईन. आता गजाला अन्नाची काय किंमत आहे ही कळलेली असते. 2 दिवसानंतर गजा सदा काकांकडून पुन्हा गायब होतो. शेतीवाडी सगळीकडे भटकतो, पण कुठल्याही फळांचा मोसम नसल्यामुळं शेतीमध्ये गजाला काहीही खायला मिळत नाही. तो फक्त असतो तो पालापाचोळा. शेतातल्या विहिरीत झाडाचा पाला पडलेला असतो. जे कामगार काम करायचे तेही निघून गेलेले असतात. शेतीवाडी असूनही गजा अन्नाला महाग झालेला असतो. गजाला आजीच्या पैशाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला पोलीसही सहकार्य करत नाहीत. सगळ्यांची कोरडी सहानुभूती असते. कुठं गौराजी आणि कुठं हा गजा? तू काय करून ठेवलेस वाडी वस्तीचं? एवढी संपत्ती असताना अन्नाला कसा काय महाग झाला? विचार कर, लोक त्याला म्हणायचे. गजा नाईलाजाने पुन्हा सावकाराकडे जातो. शेती घाण ठेवून पैसे मिळतात का तेही विचारतो. सावकार म्हणतात, तुझ्या आजीच्या नावानं शेती आहे, तुला नाही घाण ठेवता येणार. सारे मार्ग बंद होतात. पोटात कावळे ओरडायला लागल्यानंतर गजा पुन्हा सदा काकांकडे जातो. सदा काकांनी गजाला सांगितलेलं असतं, काहीतरी काम करायचं आणि 2 घास खायचे. ते सावत्याला सांगतात, सावत्या गजाला बैलगाडी जुंपायला सांग. गजाला हे काम झेपणार नव्हतं, कारण कधी त्याला कामाचाच अनुभव नव्हता. शेवटी सावत्याच्या मदतीनं 2 घासासाठी बैल जुंपण्याचा गजा प्रयत्न करतो. आता एक पायंडा पडून गेला होता. सदा काकांनी रोज गजाला काम सांगायचं आणि मग 2 घास खायला द्यायचे. बघता बघता दिवस भराभर चालले होते, महिने चालले होते. गजा जणू कामगाराप्रमाणे सदा काकांकडे काम करायला लागतो. हळूहळू सदा काका गजाला कष्टाची जाणीव करून देतात. स्वतःच्या गजाला घेऊन गौराजीच्या वाडीला घेऊन सावत्याच्या मदतीने आडातलं पाणी शेंदून आड साफ करून घेतात. ओसाड झालेली बाग गजाकडून स्वच्छ करून घेतात. गजाला शेतीवाडीचे धडे सदा काकांच्या अनुभवातून मिळत असतात. ऋतू बदलायला वेळ लागत नाही. गजाला आता गौराजीची शेती कुठं आहे, शेतीत काय करायचं असतं, मशागत कशी करायची, बाग कशी फुलवायची, आंबा, पोफळी, फणस, झाडे यांची माहिती करून घेतो. गजाला स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो. गजाला कळून चुकतं की कष्टाविना फळना मिळते, कर्म तैसे फळ याचाही अनुभव येतो. सदा काका धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने गजाला तरुण वयातच प्रवचनाला घेऊन जाणे, आजूबाजूला फेरफटका मारून गावगड्यांची ओळख करून देणे, वर्षाचा कालावधी लोटतो आणि गजा आता
वाडीच्या उत्पन्नातून देणेकरांचे देणे द्यायचं ठरवतो. पण कोणताच देणेकरी गजाला पैसे दे म्हणून म्हणत नाही. उलट ते म्हणतात, गजा तू स्वतः सावध, तुझं रहाट गडगं व्यवस्थित चालू दे. हळूहळू गेलेले कामगार कुटुंब पुन्हा यायला लागतात. ओसाड वस्तीला जिवंतपणाचं स्वरूप प्राप्त होतं.